आम्ही नवीन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजीचे हाचे इनॉग्रेशन केलें जाल्यार आमी मेडिकल सीट वाडोवपाचें काम आसूनी हें तांच्याच लिडरशिपीच्या सकयल जालां. आयज हांव मुद्दामून तसो कम्युनिटी हेल्थ सेंटर तुवें हाजे कडेन म्हाजो लागचो संबंध आसा. घडये कदाचित थोड्या जाणांक खबर ना आसतलें, एज अ आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून हांव ह्याच कम्युनिटी हॉस्पिटलांत फ्रॉम 2007 ते 2008 पर्यंत कंटिन्युअसली दर ब्रेस्तारा न चुकता ह्याच हॉस्पिटलांत येतालो. म्हाका सांगता आसतनाय बी मोठो अभिमान जाता आनी त्या हॉस्पिटलाचें आज इनॉग्रेशन एज अ मुख्यमंत्री म्हणून करता आसतना म्हाका खूब बरें दिसता. विश्वजीत राणे हांच्यांनी गजाल सारकी सांगली, कारण तांच्यांनी म्हटलें की हय म्हाजें एज अ आयुर्वेदीक फिजिशियन म्हणून म्हजें रेजिग्नेशन एक्सेप्ट हें तांच्याच हेल्थ मिनिस्ट्रीन तेंच्यांनीच केलां. मातशें गणीत चुकलें, तेंच्यांनी मातशें जर सारकें केलें जाल्यार हांव 2008 आमदार जावपाचो. हें मातशें चुकलें ती गजाल वेगळी, ना जाल्यार 2008 आमदार जावचो आसलो. पण एनी हांव देवी भगवतीच्या कितें जाय पळय न्ही तेंच जाता. बट ते 4 वर्सां जरी फाटीं उरलो आसत जाल्यार 2012तल्यान परत एकदां लोकसेवा करपाची संद म्हाका मेळ्ळी. जनतेची सेवा सातत्यात हांव पयलीं करीत आसा, आतांय करीत आसा आनी फुडें करीत रावचो हीच अपेक्षा दवरता. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी आनी ताज्या उपरांत हेल्थ मिनिस्टर आसतना बाब लक्ष्मीकांत पार्सेकर हांच्यांनी आसतलें की ह्या हॉस्पिटलाचो फावंडेशन स्टोन घातलो आनी ते पुराय करपाचो मान आमकां मेळ्ळो. आनी हे पुराय करता आसतना आज की आमी बरेचशे फावटी पळयता की एक्झॅक्टली आमी म्हणटा की पेडण्या तालुक्या खातीर कशा पद्दतीच्यो हेल्थ सोयी उपलब्ध आसा घडये कदाचित थोड्या पेडणेकारां खातीरय खबर ना आनी गोंयकारां खातीरय खबर ना. मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात सगळ्यात व्हडलें देशातले आयुष हॉस्पिटल जर ते कोणाक दिलें आसत जाल्यार ते तुमकां दिलें हेंय सांगपाचो म्हाका खूब अभिमान आसा. तुमी थंयसरल्यो कोणी म्हणजे फॅसिलिटीज घडये कदाचित पळोवंक ना. आज पर डे ओपीडी आयुष हॉस्पिटलांतली मोर दॅन 800 आसा. 800 पेक्षा चड पेशंट दर दिसाक, म्हणजे आमी म्हणटा की मेडिकल कॉलेजीत जर 2000 आनी 2500ची ओपीडी आसत जाल्यार 800 ओपीडी जी आसा पळय न्ही ती आमच्या आयुष हॉस्पिटलांत आसा. लोक आयुष हॉस्पिटलांत बगीत वचना, थंयसर बरें जाता, सोयी मेळटा म्हणून तर थंय वता. हाफ द पेशंट एकदां महाराष्ट्रांतल्यान थंय येता. बट आमच्या लोकांक बऱ्याच जाणांक हांवें कित्याक सांगता, बींग एज अ आयुर्वेदीक फिजिशियन म्हाका खबर आहा म्हणून हांव सांगता. कारण आमी जाका म्हणटा की आरोग्यम धन संपदा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. खंयचोय आजार जावच्या पयलीं तो जावचो न्हू म्हणून काळजी घेवची ही तितकीच म्हत्वाची आसा. आणि ती काळजी आमच्या हेल्थ सेक्टरात आमी पळयता की प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन हो सब्जेक्ट इन MBBS आणि आयुर्वेदात स्वास्थ्य वृत्तम ह्या दोन्ही सब्जेक्टाच्या सकयल ती करता. म्हणून आयुष हॉस्पिटलात सुद्धा अशाच पद्दतीच्यो वेल एस्टाब्लिश OT, एक्सरे टेक्निशियन, CT स्कॅन मशीन थंय अवेलेबल आसा. थंयसर अलॉंग विथ द आयुर्वेदीक फिजिशियन, म्हणजे सगळ्या पद्दतीचे आयुर्वेदीक फिजिशियन, ताका स्पेशली गायनेकॉलॉजिस्ट आसतलो, ऑर्थोपेडिक आसतलो, मेडिसिन आसतलो, पिडियाट्रीक आसतलो, थंयसरूय बी ENT सर्जन आसा, थंयसरूय पंचकर्मा आसात, थंयसरूय बी फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट तुमकां अवेलेबल आसा. म्हणून म्हणटा हांव की पेडणेकार खरे भाग्यवान जांकां फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही खंयच्याय जर आयुर्वेदीक हॉस्पिटलांत जर वतले आणि ती फॅसिलिटीज जर म्हटल्यार आसा इट इज टू कॉस्टली फॉर द पेशंट, बट ती फ्री ऑफ कॉस्ट थंय अवेलेबल आसा. आणि ताकाच धरून आज आमी पळयता की पेडण्यातल्या ह्या गव्हर्मेंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तुवें ह्या हॉस्पिटलांत आमी आज विच इज अ लिंक फॉर द गोवा मेडिकल कॉलेज म्हणून तर आमचो डीन डॉक्टर तिवारी आनी डॉक्टर राजेश पाटील जे आमचे MS आसात गोवा मेडिकल कॉलेजीत ते दोगूय हांगासर हजर आसात. विश्वजितान आपल्या भाशणांतल्यान एक्सप्लेन करता आसतना तुमकां सांगलें वेन इट इज अ लिंक ही आमी फक्त लोकांच्या दोळ्यांक उदक लावपा खातीर लिंक न्ही. एट प्रेझेंट स्टेजीचेर म्हणजे इट इज मेडिसिन आसतलें, ऑर्थोपेडिक आसतलें, डेंटल आसतलें, एक्सरे आसतलें, ह्या सारकिल्यो सगळ्यो फॅसिलिटीज आयच्यान सुरवात जाल्ल्यो आसा. आमी पळयताले की भितर वचून आत्तां आमी दोगांयनी चॅक केलें तर ऑलमोस्ट जे डॉक्टर्स आमकां अवेलेबल आसा ते डॉक्टर्स आमी आत्तां अवेलेबल केले. फाल्यां सकाळीं तुमी म्हणटले OPD अजून सर्जरी सुरू जावंक ना मरे. OT सुरू करपा खातीर इट वील टेक्स द 4 months. म्हाजें ऑफिस आनी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस म्हणजे विश्वजीत राणेचें ऑफिस हे दोन्ही कॉर्डिनेट करीत आसा आनी इट वील टेक ऑलरेडी टेंडर जाल्या. फुडल्या एक 4 ते चडांत चड 6 म्हयने हाज्या भितर ती OT सुरू जातली. OT सुरू जाल्या उपरांत आमकां एनेस्थेसिस्ट मेळपाक जाय, आमकां सर्जन मेळपाक जाय आनी तेज्या उपरांत ICU एस्टाब्लीश करपा खातीर ICU इंटरव्हेनिस्ट आमकां अवेलेबल आसपाक जाय. आमी हाल्लींच डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसान आमच्या ऑलरेडी आमी एडवर्टायज केल्या
आमकां जायते कन्सल्टंट ऑनबोर्ड येवपाक लागल्या आनी ऑनबोर्ड येवपी कन्सल्टंट्स हे आमी वेगवेगळे कडेन आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर PHC सेंटर हांगासर इट इज अ लिंक विथ द गोवा मेडिकल कॉलेज ते एस्टाब्लिश करपा खातीर सुरवात केल्या. तशें आमी हांव त्या खातीर आव्हान करता की पेडण्या तालुक्यांतल्यान सुद्दां अशा पद्दतीचे डॉक्टर्स जे घडये कदाचित गोंय आनी गोंया भायर आसतले किंवा प्रायवेट प्रॅक्टीस करता आसतले, हांव तांकां ओपनली इन्वायट करता. दे कॅन जॉइन द हेल्थ सर्विसीस. वी आर रेडी टू एकोमोडेट देम इनटू द डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस. आम्ही पहिली सारखी आम्ही त्यांची सॅलरी वाडयल्या आणि ताका आव्हान केला की तुम्ही ऑन द कन्सल्टंट बेसीस, नॉट एज अ फुल टाइम बट कन्सल्टंट बेसीस पेडण्या तालुक्यातले जे डॉक्टर भायर सर्व्हिस करता आसत जाल्यार तांच्यांनी घेवन ह्या लोकांच्या सर्व्हिसीसा खातीर तुम्ही त्यांच्यानी हांगासर जॉइन जावचे, जेणे करून आमच्या पेडण्या तालुक्यांतल्या लोकां खातीर ह्यो सर्व्हिसीस ज्यो आसा ह्यो तांकां फ्री ऑफ कॉस्ट मेळच्यो, हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. विश्वजीत राणे यांच्यानी रायटली परत एकदा हांव सांगता, रायटली सांगलें तुमी पळयशा आसत जाल्यार जे भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा तांच्यांनी सिरियसली हेल्थ सर्विसीस सेक्टरा खातीर पेडण्या पासून काणकोण पर्यंत ना ओन्ली द इन्फ्रास्ट्रक्चर बट द ह्युमन रिसोर्स तुम्ही जर पळयता आसत जाल्यार मेडिकल सीट आज जे पयलीं 60 डॉक्टर्स जे गोवा मेडिकल कॉलेजींतल्यान पास आउट जाताले, आज 200 डॉक्टर्स गोवा मेडिकल कॉलेजींतल्यान पास आउट जाता. पोस्ट ग्रॅज्युएट सीट्स म्हणजे जाका आमी म्हणटा की आमकां सुपर स्पेशलिटी डॉक्टर जाय, त्यो फॅसिलिटीज पयलीं गोंयांत अवेलेबल नाशिल्ल्यो. फाटल्या 6 वर्साच्या कार्यकाळात वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएट एड्युकेशन हे आमी आसा तशें आमच्या मेडिकल कॉलेजीत अवेलेबल करून दिले. मागीर मेडिसीन आसतले, सर्जरी आसतले, गायनेक ऑब्स्ट्रॅक्ट आसतले, पिडियाट्रिक्स आसतले. कारण जो पर्यंत डॉक्टर शिकाना तो पर्यंत ते गोंयांत अवेलेबल जावचे ना, म्हणून तेजी शिक्षणाची सोय ती अवेलेबल करून दिवपाची गरज आसा. आनी फाटल्या 6 वर्साच्या कार्यकाळात आतां भुरगे पास आउट जावपाक लागलेले आसा. पोस्ट ग्रॅज्युएट जे जाता तांकां बॉन्ड सर्विसीस ह्यो कंपल्सरी केल्या आनी तेंच्यांनी बॉन्ड सर्विसीसारूय बी अशा पद्दतीन गोंयांतल्या ग्रामीण भागात आमी पेडण्या पासून काणकोण पर्यंत, वाळपय पासून वास्को पर्यंत ह्या सगळ्या हॉस्पिटलांनी तांकां बॉन्ड बेसिसाचेर घेवपाची तयारी ही बी सुरवात केल्या. म्हाका खात्री आसा फक्त आमी अपील करता डॉक्टर्सा खातीर. बरेचशे फावटी डॉक्टर्स पास आउट हांगाच्यान जातात आनी दे आर गोईंग टू द मुंबय, बेंगलोर, दिल्ली अशा बाकीच्या हॉस्पिटलांनी वता. पण आमी ताका आव्हान करता की तीच सॅलरी तोच पेमेंट तेन्ना तुमी आमी तुमकां हांगा दिता तेन्ना तुमी हांगा रावचे आनी हांगा जॉइन जावचे. गोंयच्या सर्विसीसा खातीर, गोंयच्या लोकां खातीर तुमी अशा पद्दतीच्यो सर्विसीस दिवच्यो म्हणून आमी ताका सातत्यान तांकां आमी आव्हान केलां ते हांगासर जॉइन जातले हाजी हांव खात्री बाळगितां. आमी पळयता की आमी दीस हॉस्पिटल इट वील नॉट बी एज अ कम्युनिटी हेल्थ म्हणजे आमी आतांच विश्वजितान सांगले त्या प्रमाणे इट इज अ गव्हर्मेंट हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर. आमी हांगासर ऑलरेडी आमचो रिसर्च युनिट हो एस्टाब्लिश केला. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो रिसर्च करप म्हणजे संशोधन करप जाका आमी म्हणटा तो ऑलरेडी आमी एस्टाब्लिश केला. आमचो एक युनिट सेपरेटली ताच्या खातीर आमच्या भारत सरकाराच्या बरोबर आमी टाय अप करून म्हणजे कम्युनिकेबल डिसिजीस खंयचे खंयचे आसता ह्या पद्दतीच्या डिसिजाचेर रिसर्च करप होय कन्सेप्ट हांगासल्यान सुरवात जातलो. म्हणून वेगवेगळे कडेन ज्यो पंचायती आनी बाकीचे आसा हांच्या बरोबर इन कॉलॅबोरेशनान हे रिसर्च हॉस्पिटल काम करतले, जेणे करून तुमचे सगळ्यांचे सहकार्य तांकां जावचें. आमी बरेचशे फावटी पळयता म्हणजे माकड ताप जो आसा हो माकड ताप आमच्या 70तल्या 1-2 गांवांनी आयलो पण लगेच विश्वजितान इनिशिएटीव्ह घेवन थंयसर आमची पुराय रिसर्च टीम बसली, ताजेर रिसर्च करपाक लागले. म्हणून हांवें म्हटलें इट इज नॉट ओन्ली टू ट्रीट द पेशंट बट खंयचोय डिजीज जावचो न्ही म्हणून ती काळजी सुद्दां इन लॉंग रन आमी सातत्यान घेत आसा. आणि त्याच खातीर म्हणजे तोय रिसर्च सेक्टर हो हांगासर ऑलरेडी एस्टाब्लिश केला.